नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? चांगलेच असणार आहात. मंजुषाची कविता, कवितेची मंजुषा, कविता माझ्या अस्वस्थ मनाची भाषा या माझ्या यूट्यूब चॅनेलवर मी मंजुषा थावरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि माझ्या चॅनलला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानते. तुम्हाला माहीतच आहे, मी माझ्या चॅनलवर माझ्या स्वरचित कविता सादर करत असते आणि त्याचबरोबर आता तुमच्या कानावर हे पण आहेच की जवळजवळ 15-16 महिने जास्तच मी मुलीकडे कॅनडामध्ये होते. आता इतके दिवस कॅनडामध्ये राहून जर तिथली कविता केली नाही कॅनडावरची तर लेक जावयाला वाईट वाटेल, नाही का? त्यामुळे अर्थात आजची कविता हे कॅनडायन आहे. बघा कशी वाटते माझी कविता, नक्की सांगा. कवितेचं शीर्षकच आहे कॅनडायन आख्यान. श्रीमंत आणि गरीब, श्रीमंत आणि गरीब यातील वाढती दरी हीच विकसित आणि विकसनशील देशांची ओळख असते खरी. बरोबर ना? आपल्याकडे ही दरी जास्त आहे आणि विकसित देशांमध्ये ही दरी कमी असते. श्रीमंत आणि गरीब यातील वाढती दरी हीच विकसित आणि विकसनशील देशांची ओळख असते खरी. आता आपण फिरायला गेलो की बघा आपल्याकडे चेहरेपट्टी, भाषा हे सगळं बघता राज्याचा अंदाज येतो. आपल्याकडे चेहरेपट्टी, भाषा बघता राज्याचा अंदाज येतो. इथेही थोडंफार असंच, फक्त देश आणि वंश यांचा मेळ लागतो. सर्वांना समान न्याय, सर्वांना समान न्याय, समान काम, मोबदला, सोयी सुविधा समसमान हा तर आपल्यासाठी काल्पनिक गपला. सुदैवानी स्वतःचे युद्ध कधीच नाही लढले, सुदैवानी स्वतःचे युद्ध कधीच नाही लढले. आजही कॉलनी आणि एम्पायर इथेच इमान राखले. अतिशय संपन्न, स्वयंपूर्ण सामान्यांचेही जीवनमान, अतिशय संपन्न, स्वयंपूर्ण सामान्याचेही जीवनमान, तरीही संयतपणे जगण्याचा निश्चय आणि अभिमान. अत्यंत प्रगत, आधुनिक, तरीही मातीशी जोडली आहे नाळ. अत्यंत प्रगत, आधुनिक, तरीही मातीशी जोडली आहे नाळ. बहिर्गामी मैदानावर रमतात मुलं, त्यांना नाही बांधला मोबाईलचा चाळ. ना गर्दी ना गोंगाट, ना गर्दी ना गोंगाट, ना गडबड ना गोंधळ. व्यस्त आहे प्रमाण, कमी लोकसंख्या, जागा मोकळ. मोठमोठाले शॉपिंग मॉल, मोठमोठाले शॉपिंग मॉल, मोठमोठ्या आहेत गाड्या. दुचाकीवर एकटाच आणि 3 चाकी तर सोडाच हो, 2 पायावरच भरवसा गड्या. पगार आजही 4 आकडी, पगार आजही 4 आकडी. त्यातही घर, गाडी, बस्तान, बस्त. पेट्रोल आणि नैसर्गिक वायू ही संपत्ती, पेट्रोल आणि नैसर्गिक वायू ही संपत्ती. श्रीमंत राष्ट्राचं स्वस्ताईचं राज्य असतं. सारं कसं शिस्तशीर वक्तशीर, सारं कसं शिस्तशीर वक्तशीर. लोक सारी चुणचुणीत, कामाचा मात्र मुळीच नाही ताण. हेच तर आहे यशाचे गणित. ना प्रदूषण ना धूळ धूर, ना प्रदूषण ना धूळ धूर. सारं कसं स्वच्छ, आकाश निरभ्र. नाही पक्ष्यांचाही किलबिलाट, नाही पक्ष्यांचाही किलबिलाट. नीरव शांतता, गंभीर गर्द सर्वत्र.
लोक कसे आहेत? उत्कट आहेत. उत्कट आहेत पण उचंबळून येत नाहीत. छान छोकी आवडते तरी उच्छृंखल नक्कीच नाहीत. पर्यटन जगभ्रमंती. पर्यटन जगभ्रमंती हे शब्दच नाहीत कोशात. आपण आणि आपले घर बरे हाच मंत्र जपतात जोशात. फारसं फिरायला आवडत नाही या लोकांना. त्याचीच म्हणजे आपल्या घराचीच करावी निगराणी. त्याचीच करावी निगराणी. बागकाम, दुरुस्ती, रंगरंगोटी, घराची सजावट हाच छंद फावल्या वेळचा. हक्क अधिकार होतात जबाबदारीतून वजावट. कशाचीही नाही अपेक्षा. कशाचीही नाही अपेक्षा. कसली नाही हाव. मिळतंय म्हणून ओरबाडण्याचा मनी नाही भाव. दिवस आणि रात्र याचं गणितच फार विचित्र. दिवस आणि रात्र याचं गणित फार विचित्र. कधी भला मोठा दिवस तर कधी लांबच लांब काळ रात्र. पण भरतीचा माज नाही. भरतीचा माज नाही. ओहोटीची गाज नाही. वाढतंय वय, घटतायत गरजा, मुळीच याची लाज नाही. ऐका, भरतीचा माज नाही, ओहोटीची गाज नाही, वाढतंय वय, घटतायत गरजा, मुळीच याची लाज नाही. ते लोक सहजी आपलं जीवनमान छोट्या प्रमाणात आणू शकतात. शहरी आधुनिक सोयी सुविधा तरी गावाकडचं जीवनमान आपल्यालाही तेच आवडतं. शहरी आधुनिक सोयी सुविधा तरी गावाकडचं जीवनमान. पर्यावरण रक्षणासाठी कटिबद्ध, प्रत्येक बाबतीत नागरिकाला भान. म्हणूनच गर्भश्रीमंती. म्हणूनच गर्भश्रीमंती न उधळता जपली आहे पिढ्यानुपिढ्या. कर भरतात सरकारी तिजोरीत. कर भरतात सरकारी तिजोरीत. तेव्हाच समृद्धी, संरक्षण, पायाभूत सुविधा यांच्या समोर असतात पायघड्या. समोर असतात पायघड्या. आणि कॅनडायन आख्यान समाप्त. बघा मंडळी, कसं वाटतंय ह्या माझ्या शब्दातून कॅनडा तुमच्यापर्यंत किती आणि कसा पोचतोय हे जरूर कळवा मला. पुन्हा पुन्हा भेटत राहूयात. तोपर्यंत धन्यवाद.